अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गजानन. या आठवड्याचा जो मनाचा श्लोक आहे तो 3 नंबरचा आहे. श्लोक असा आहे राम समर्थांचा. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. पहिले राम समर्थांनी गणपती बाप्पा, सरस्वती देवी, सगळ्या गुरूंना वगैरे नमन केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी मनाला समजवलं. आता ते समजवत आहेत मनाला पुढे, की कसं आपलं वागणं असावी. कोणाला दुःख नाही, कोणाला खंत नाही, कोणाला काही प्रॉब्लेम येत नाही, असा कोणीच नाही जगामध्ये. पण काय करायला पाहिजे तर हे मना, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जेव्हा दिवसभर माणूस काम करतो तेव्हा तो थकलेला मानलेला असतो, त्याचं बऱ्याच ठिकाणी लक्ष वेधलेलं असतं, त्यामुळे लक्ष 100% नसतं. पण प्रभाते म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा सूर्यकिरण ही अजून पडलेली नाही आहे, ती रश्मी अजून पृथ्वीला स्पर्श केलेली नाही आहे, उजेड पसरलेला नाही आहे, अशा त्या रम्य वेळेला, अशा त्या प्रभातीच्या परिपक्व वेळेला, पुण्य काळाला, त्या काळाला मानवाने उठावे आणि प्रभाते मनी राम चिंतित जावा. काय करावं तर जिथे तुम्ही उठल्या आहात तिथेच थोडंसं पाणी प्यावं, गादीवरच बसून पहिले काय करावं तर महाराजांचं स्मरण करावं. मग ते राम असू दे, कृष्ण असू दे, तुमचे सद्गुरू असू दे, कोणीही असू दे, देवी असू दे, पण पहिले उठून आपल्या सद्गुरूंचं स्मरण, परमेश्वराचं स्मरण करावं. प्रभू रामचंद्र हे रामदास स्वामींचे सद्गुरू आणि आराध्य दैवत दोन्ही होते. त्याच्याकरता म्हणून काय आहे की त्यांचा ज्या काळात जन्म झाला तिथे कृते जनार्दनो देवो त्रेता या रघुनंदन, म्हणजे त्रेतायुगात त्यांचा जन्म झाला. त्यामुळे रघुनंदन यांचीच ज्यांना गुरु नाही किंवा गुरुची इच्छा आहे त्या सगळ्यांनी रघुनंदन म्हणजे रामाची आराधना करावी. द्वापार रामकृष्णांचं, द्वापार युगामध्ये जे जन्मले आहेत त्यांनी राम आणि कृष्ण दोघांचे कोणीही केलं तरी चालतं. का तर राम जन्म हा संपेस्तवर तर महाभारताचा काळ कृष्ण जन्म सुरू होतो आणि राम जन्म जो आहे, रामायणाचा काळ जो आहे तो त्रेतायुग संपता आणि द्वापारयुग सुरू होता असा आहे. त्यामुळे राम आणि कृष्ण दोन्ही केलेले चालतात द्वापारयुगामध्ये. कलयुगे श्रीपाद श्रीवल्लभ, कलयुगामध्ये तेच करण्याकरता श्रीपाद महाराजांच्या चरणी जायची गरज आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुषंगाने राम समर्थांचा जो काळ होता तेव्हा रामाची स्तुती करण्याचं, रामाचे पाय धरण्याचे तर गुरुप्राप्ती होईल असा काळ असल्यामुळे त्यांनी इथे राम हा शब्द वापरलेला आहे. पण तो जो सुतवाच्य आहे तो सुतवाच्य ॲक्च्युली सद्गुरूंच्या किंवा परमेश्वराच्या, आपल्या इष्टदेवतेच्या करता म्हणून आहे. पुढे वैखरी राम आधी वदावा. आपल्या वाणीच्या 4 भाग आहेत: वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा. तर ह्याच्यापैकी वैखरी म्हणजे तोंडाने जे बोलल्या जाते त्याला वैखरी म्हणतात. वैखरीने सुरूच केलं नाही नाम जप करायला तर ती परावाणीपर्यंत जाईल कशी. म्हणून वैखरीने पहिले काय करावं तर उठल्या कुठलीही गोष्ट करायच्या आधी, काही करायच्या आधी पहिले राम नाम घ्यावं, सद्गुरू नाव घ्यावं, परमेश्वर नाव घ्यावं. आपल्या चिंतन, मनन, विचाराची कल्पना ही अतिशय गोड आहे, पण ती जर का देवाची किंवा सद्गुरूंची करायला लागलो तर ती अति गोड, छान आणि चांगलं निर्णय, चांगलं परिपक्व फळ देणारी आहे.
त्यामुळे काय करावं तर वैखरीने प्रथम राम नामाचा जप करायला सुरुवात करावा, ईश्वर नावाचा जप करायला सुरुवात करा. जेव्हा तुमच्या तोंडाला ही सवय लागते तेव्हा आपोआपच तो नाम वैखरीमधनं मध्यमामधनं पश्चंती आणि पश्चंतीनंतर परावाणीने सुरू व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे पहिले ते करा असं रामदास स्वामी इथे सुचवत आहेत. सदाचार हा थोर सांडू न येतो. रामदास स्वामी इथे काय सांगतायत हे लक्षात घ्या. जेव्हा एखादा माणूस देवाकडे वळतो तेव्हा आपोआपच त्याचं प्रारब्ध कमी करण्याकरता त्याचे सद्गुरू किंवा परमेश्वर हे त्याचं सगळं प्रारब्ध लवकर संपावं आणि त्याला लवकर मार्ग मिळावा ह्याच्याकरता त्याचं पूर्ण प्रारब्ध त्याच्यावर धोकून देतात. जेव्हा त्याच्यावर धोकलं जातं तर काय होतं, लोकांची अशा गैरसमजुती होतात की मी देवाचा मार्ग धरला आणि माझ्या आयुष्यात सगळं दुःख आलं. पण ॲक्च्युली ती प्रगती आहे. कारण असे तुम्ही जन्म किती घेत राहणार की जन्म झाला आणि पुन्हा मेला, पुन्हा जन्म झाला, पुन्हा मेला. प्रत्येक जन्मात तुम्हाला परत शिकायचं आहे. प्रत्येक जन्मात जे कमवलं आहे ते तिथेच सोडायचं आणि परत जायचं आहे. पण जे तुमच्याबरोबर येणार, जी प्रगती तुमच्याबरोबर येणार ती एकमेव प्रगती म्हणजे आध्यात्मिक प्रगती. म्हणून इथे राम समर्थ काय सांगतात की जरी तुम्हाला असं कल्पना आली किंवा वाईट शक्तीने तुमच्या मनात असं भरवायचा प्रयत्न केला की तू देवाचे पाय पकडले आहे, सद्गुरूंचे पाय पकडले, त्यांच्या मागे चालतो आहेस, त्याचं देवाचं जास्त करायला लागला आहेस म्हणून तुला दुःख येते, तर ते तसं नाही आहे. आणि असा विचार आपल्या मनातनं कधीही येऊ न देता आपण जो सदाचार म्हणजे आचार जो आपण बिहेवियर, बिहेवियर, चांगलं बिहेवियर, गुड कंडक्ट जी आपण ठेवलेली आहे ती मात्र कधीही सोडू नये, कुठल्याच परिस्थितीत सोडू नये. कारण साधी सोपी गोष्ट आहे, जर काय पृथ्वीतनं अनाज उगवायचं असेल तर तिच्या छातीला आपल्याला हलनी फाडायलाच लागतं, तेव्हा तिच्या छातीतनं ते अंकुर फुटतात, नाही तर नाही फुटत. एखाद्या दगडाला जर का मूर्त बनवायची असेल तर तुम्हाला तिला खिळा आणि हातोडीचा मार हा द्यायलाच लागतो. जे टोके नको ते काढायलाच लागतात आणि ते काढताना त्रास हा होतोच. हा निसर्गाचा नियम आहे. जर का ते झालं नाही तर त्याच्यातनं सुंदर मूर्त ही कधीच बनणार नाही. तसंच मानवाला जर का सगळे जन्मांचे एवढे कलेक्ट झालेले हे जे चिकट, आपण त्याचा नेहमी आपण जो उपमा देतो ती तेलाची देतो. तर तेल का? कारण तेल हे सॉलिडिफाय होऊन ते किती घट्ट होऊन जातं आणि मग त्याला काढायला किती कष्ट पडतात. हे एखाद्या गृहिणीला विचारलं ना किंवा एखाद्या व्यक्ती ज्यांनी भांडी घासली आहेत कधी तेलाची, तर त्याला ते पटकन कळेल. तर तसंच आपल्या अंगावरनं आपलं प्रारब्ध उतरण्याकरता तसंच आपल्याला कष्ट पडणार आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ह्याला अर्धवट सोडू नये, सदाचार सांडू नये, सदाचार सोडू नये. कारण जर का आपण आपली गुड कंडक्ट सोडली तर आपण कधीच तिथपर्यंत पोचणार नाही. त्यामुळे मग शेवटच्या ओळीत काय म्हणतात महाराज की जनी तोची तो मानवी धन्य होतो. कोण मानव धन्य होतो? अगदी भले तुम्ही कोणीही घ्या, राम समर्थ घ्या, गजानन महाराज घ्या, स्वामी समर्थ घ्या, गोंदवलेकर महाराज घ्या, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, जितकी नावं घ्याल तेवढी कमी आहेत. बहिणाबाई घ्या, सिंधुताई सकपाल घ्या, ह्या सगळ्यांना मरणोत्तरच नाव मिळालं. एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, कोणाला जिवंतपणे त्याला सगळं मिळालं सांगा मला? त्याचं क्रेडिट कधीच त्याला जिवंतपणे मिळालं नाही. महाराजांचे जितके भक्त त्यांच्या जिवंतपणी होते त्याच्याहून कितीतरी करोडपटींनी जास्त त्यांच्या आज आहेत जेव्हा ते हयात नाही आहेत. असं सगळं आहे. त्यामुळे आपला सदाचार न सोडता जर का आपल्याला धन्य व्हायचं असेल म्हणजे मोक्षाला प्राप्त जायचं असेल, देवाला आपल्याला भेटायचं असेल, तर आपल्याला हा त्रास सहन करणं भाग आहे आणि हा त्रास सहन करूनच ते आपल्याला प्राप्त होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता भेटू पुन्हा पुढच्या आठवड्याच्या श्लोकाबरोबर. जय गजानन.